नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामरमधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे पॅराजंबल. आगामी होणाऱ्या ज्या महाभरती अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, जसं की असेल तलाठी भरती असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका परीक्षा असतील, जिल्हा परिषद असेल, जिल्हा निवड समिती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा आरोग्य विभाग अंतर्गत होणारी भरती परीक्षा असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ग्रामरमध्ये पॅराजंबल या घटकावर 100% 2 ते 3 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात. ज्या मागील परीक्षा झालेल्या होत्या IBPS TCS पॅटर्न अंतर्गत माडाची परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये सुद्धा 2 ते 3 मार्क्सचे पॅराजंबल या घटकावर प्रश्न विचारले होते. त्यामुळे हा व्हिडिओ पॅराजंबलचा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. These sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the option. प्रश्न काय म्हणतो आपण बघूया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. बघा, द क्वेश्चन बिलो खाली दिलेला जो प्रश्न आहे, कन्सिस्ट म्हणजे बनलेला आहे कशाने, तर सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. त्या सेंटेन्सला लेबल दिलेले आहेत, म्हणजे हा PQR हे लेबल दिलेले आहेत. दीज सेंटेन्सेस व्हेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ. बघा, कोहरंट पॅरेग्राफ म्हणजे काय, हा जो सिक्वेन्स दिला PQRचा, हा जो सिक्वेन्स काय क्रमाने आहे का, नाही, आपल्याला तो क्रमाने लावायचा आहे. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. दिलेल्या पर्यायांचा वापर करून आपल्याला त्यांचा क्रम जुळवायचा आहे. आता आपण क्रम असणारे जो लेबल आहेत PQR ते वाचून घेऊया. द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. ओके, जो मुलगा होता त्याच्याकडे मार्बल्स म्हणजे काय, तर गोट्यांचा त्याच्याकडे काय होतं, एक कलेक्शन होतं, संच होतं, समूह होतं. नेक्स्ट क्यू काय म्हणतंय, अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर. एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते. आर काय म्हणतो ऑप्शन, द बॉय गेव ऑल इज मार्बल्स टू द गर्ल फॉर हर कॅन्डीज. जो बॉय होता त्या मुलाने त्याचे सर्व जे मार्बल होते ते कुणाला दिले, त्या गर्लला दिले, त्या मुलीला दिले. कशासाठी, फॉर हर कॅन्डीज, तिच्या कॅन्डीजसाठी, तिच्या चॉकलेटसाठी तिने त्या मुलाने सर्व तिला जे मार्बल देऊन टाकले. आता यानुसार आपण सिक्वेन्स बघूया. तर सिक्वेन्स कसं तयार होईल, आता बघा, एखादी स्टोरी असते, स्टोरीमध्ये सर्वात महत्त्वाचा कॅरेक्टर कोण असतो, हिरो असतो. नंतर काय होतं, एक काहीतरी प्रसंग घडतो आणि प्रसंग घडल्यानंतर त्या घटनेचा शेवट सुद्धा होतो. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे कॅरेक्टर बघा, अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर. ओके, आता याच्यामध्ये बघा, एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र खेळत होते. ओके, म्हणजे क्यू पासून हा जो सिक्वेन्स आहे तो स्टार्ट झालेला आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट PQR म्हणजे हा रॉंग झाला. दुसरा आहे QPR, हा क्यू पासून चालू झाला म्हणजे हा होऊ शकतो. थर्ड आहे R पासून म्हणजे हा नाही होऊ शकणार. चौथा सुद्धा R पासून आहे म्हणजे हा सुद्धा नाही होणार. म्हणजेच आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, हा आपला करेक्ट आन्सर आहे. आता आपण फक्त एकावरून आपल्याला तर्क लावता येऊ शकेल का की करेक्ट आन्सर आहे, नाही. तर आपण काय करूया, आपल्याकडे वेळ आहे त्यानुसार आपण काय करता येईल, आपल्याला पूर्णपणे आपण सेंटेन्स वाचून घेऊया की जेणेकरून त्यांचा क्रम लागू शकेल का. बघूया. अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर. एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते. आता दुसरं आहे बघा, P दिले इथे, म्हणजे आपण P ऑप्शन वाचूया. द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. बघा, दोघं, एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते आणि नंतर द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ ब्युटिफुल मार्बल्स. जो मुलगा होता त्याच्याकडे मार्बल्स, गोट्यांचं काय होतं, एक सुंदर असं काय होतं, एक सेट होता, संच होता असं म्हणतात. मग तिसऱ्या सिच्युएशनमध्ये काय झालं बघा, इथे R दिलंय. द बॉय गेव ऑल इज मार्बल्स. आता मुलाकडे मार्बल होत्या म्हणून त्या मुलाने काय केला, सर्व मार्बल कुणाला दिला, त्या गर्लला दिला, त्या मुलीला दिला. कशासाठी, तर तिच्या कॅन्डीजसाठी, तिच्या चॉकलेटसाठी तिला त्या मुलाने सर्व काही मार्बल्स देऊन टाकल्या होत्या. बघा, यानुसार तुम्हाला कळालं की दोन महत्त्वाचे कॅरेक्टर होते, एक मुलगा आणि मुलगी. त्यानंतर दुसरी सिच्युएशन कोरिलेशन करणार हा Pचा ऑप्शन होता, म्हणजे त्या मुलाकडे काय होत्या, मार्बल्स होत्या. आणि थर्डमध्ये काय, त्या मुलाने मार्बल कुणाला दिल्या, त्या मुलीला दिला. बघा, अशा पद्धतीने सिक्वेन्सचा क्रम लावून तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. दीज सेंटेन्सेस व्हेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ, सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम द अमंग द ऑप्शन. सेम त्याच पॅटर्नचा प्रश्न आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला PQR नावाचे लेबल दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, तिन्ही सुद्धा आपल्याला वाचून घ्यायचे म्हणजे आपल्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात कशापासून झालेली आहे. ओके, पहिला वाचूया P. द डॉग वुड रन. कुत्रा धावायचा, बार्क म्हणजे काय तर भुंकायचा, अँड ट्राईंग टू ओव्हरटेक कार्स. आणि तो त्या कार होत्या, त्या कारला काय करायचा, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा की ऑप्शन काय म्हणतो, द रोड साईड फॉर व्हेकल्स टू कम. बघा, रोड साईड रस्त्याच्या बाजूचे जे व्हेकल्स होते म्हणजे वाहने, टू कम म्हणजे रस्त्याच्या बाजूचे जे वाहने होते ते यायचे. नेक्स्ट,
अ फार्मर हॅड अ डॉग, एक शेतकरी होता, त्याच्याकडे कुत्रा होता. तो काय करायचा, दॅट युज्ड टू वेट, तो वाट पाहायचा. बाय दिलेला आहे इथे. म्हणजेच बघा आपल्याला कळाले की या जो सिक्वेन्स दिला यामधले सर्वात महत्वाचा कॅरेक्टर कोण आहे, हा फार्मर आहे आणि डॉग आहे. तर याच्यामध्ये बघा फार्मर दिलाय सुरुवातीला, म्हणून ऑप्शन आर हा आपला सुरुवात होतो. बघूया ऑप्शन पैकी. क्वेश्चन फर्स्ट मध्ये क्यू आर पी दिलाय, हा सिक्वेन्स नाही बसणार. दुसऱ्यामध्ये क्यू पी आर दिलाय, हा सुद्धा रॉंग आहे. थर्ड दिलाय पी क्यू आर, हा सुद्धा रॉंग आहे. म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर 4 आर पासून चालू झालेला आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. तरी सुद्धा आपण पूर्ण वाचून घेऊया म्हणजे आपला क्रम लक्षात येईल. चला आता बघूया ऑप्शन नंबर क्यू हा 4 हा बरोबरच आहे. आर बघूया. अ फार्मर हॅड अ डॉग, एक शेतकरी होता, त्याच्याकडे कुत्रा होता, जो की काय करायचा, दॅट युज्ड टू वेट, तो वाट पाहायचा. कशाचा, बाय द रोड साईड फॉर व्हेकल्स टू कम. म्हणजेच आर नंतर आलेला आहे सिक्वेन्स क्यू. ओके, द रोड साईड फॉर व्हेकल्स टू कम, रस्त्याच्या बाजूला जे व्हेकल वाहने यायची त्याची तो वेट करायचा, त्याची तो वाट पाहायचा. आणि मग बघा ऑप्शन आहेत याच्यामधलं थर्ड आहे पी आलाय. म्हणजेच काय, द डॉग वुड रन, भूतकाळातील सवय सांगायची असेल तर वूडचा वापर केला जातो, म्हणून येथे वूड वापरला. बघा कुत्रा काय करायचा, रन म्हणजे काय, कुत्रा धावायचा, बार्किंग करायचा, भुंकायचा. अँड ट्राईंग टू ओव्हरटेक कार्स, आणि ज्या येणाऱ्या जाणाऱ्या कार असतील त्या कारला काय करायचा, तो ओव्हरटेक करायचा. म्हणून या अनुषंगाने ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. बघा सिक्वेन्स व्यवस्थित लावायचा, तुम्हाला ॲक्युरेट 1 मार्क तुमचा मिळाला म्हणून समजा. चला नेक्स्ट बघू आता. The question below consists of a set of labeled sentences. These sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the options. Same pattern चा प्रश्न आहे बघा. आता आपण ऑप्शन वाचूया. पी काय म्हणतो, ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड. बघा ॲज म्हणजे जसं म्हणूया, ही कुड सी मेनी डॉग्स, जसं की त्याने मेनी डॉग्स म्हणजे पुष्कळ सारे डॉग्स कुत्रे पाहिले. सराउंडिंग हिम त्याच्या बाजूला, फ्रॉम ऑल साइड सर्व बाजूने, जसा की त्याने काय केलं, त्याने त्याच्या बाजूला सर्व बाजूनी कुत्रे पाहिले. क्यू मग काय म्हणतो, सीइंग इज रिफ्लेक्शन, त्याचं स्वतःचं रिफ्लेक्शन परावर्तन पाहून द डॉग फ्रोज इन सरप्राईज, जो कुत्रा होता, फ्रोज म्हणजे काय तर गोठला असं म्हणूया, किंवा आपण म्हणूया एखाद्या गोष्टीचा धक्का बसला. सरप्राईज म्हणजे आश्चर्याने, जो कुत्रा होता, सीइंग इज रिफ्लेक्शन, त्याचं रिफ्लेक्शन पाहून तो काय केला, आश्चर्यचकित झाला, सरप्राईज झाला. नेक्स्ट आर ऑप्शन काय म्हणतो, वन्स अ डॉग रॅन इन टू अ म्युझियम फिल्ड विथ मिरर्स. बघा वन्स अ डॉग म्हणजे एकदा जो कुत्रा होता, रॅन इन टू म्युझियम, म्युझियम म्हणजे काय तर संग्रहालयामध्ये गेला. फिल्ड विथ मिरर, जो संग्रहालय मिररनी म्हणजे आरशांनी काय केला, भरलेला होता. म्हणजेच बघा या सिक्वेन्समध्ये आपल्याला असं कळून येतं की सुरुवात कुठून झालेली आहे, एक कॅरेक्टर दिलाय, त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे वन्स अ डॉग. आता बघा असे वाक्य जे असतात ना, या वाक्यांमध्ये नेहमी असे एक दाखवणारे शब्द असतात की वाक्याची सुरुवात कधी झाली. येथे वन्स आलेला आहे बघा, बऱ्याच वाक्यामध्ये वन्स अपॉन अ टाइम असतं, बऱ्याच वाक्यामध्ये वन डे असतं. म्हणजे आपल्याला समजून जायचं की तो सिक्वेन्स काय आपला पहिलं वाक्य आहे. म्हणून बघा आर ऑप्शन असणार आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचंय. पहिल्या याच्यामध्ये आहे आर क्यू पी, पहिल्या याचं होऊ शकतं. दुसऱ्या याच्यामध्ये क्यू आर पी, हा नाही होणार. थर्ड आहे पी क्यू आर, हा सुद्धा नाही होणार. चौथा आहे क्यू पी आर, हा सुद्धा नाही. म्हणजेच आपलं आन्सर नंबर 1 हे करेक्ट आलेलं आहे. तरी सुद्धा आपण पूर्ण वाचूया. वन्स अ डॉग रॅन इन टू म्युझियम फिल्ड विथ मिरर्स, एकदा एक कुत्रा म्युझियमकडे पळाला. फिल्ड विथ मिरर, जो की म्युझियम मिरर आरशाने भरलेला होता. बघा सिक्वेन्स बघा हे आलेले. दुसरं क्यू नंबरचं बघा, मग मिरर त्याला दिसले त्याच्यामध्ये, मग त्याने काय केलं, सीइंग इज रिफ्लेक्शन म्हणजे त्याने काय केलं, त्या कुत्र्याने त्या आरशामध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन परावर्तन पाहिलं. द डॉग फ्रोज इन सरप्राईज, आणि ते पाहून कुत्रा आश्चर्याचा त्याला धक्का बसला. हा क्यू झाला सिक्वेन्स. आता तिसऱ्या याच्यामध्ये बघा, ॲज ही कुड सी मेनी डॉग्स सराउंडिंग हिम फ्रॉम ऑल साइड. आता त्याला धक्का बसला, आणि कशामुळे धक्का बसला, ॲज ही कुड सी मेनी डॉग्स म्हणजे त्याने पुष्कळ असे डॉग्स पाहिले, सराउंडिंग हिम त्याच्या भोवताली, फ्रॉम ऑल साइड्स म्हणजे सर्व बाजूने. बघा आता त्यामध्ये सर्व ऍक्च्युअली कुत्रे होते का सगळीकडे, नाही. तर त्या कुत्र्याला आरशामध्ये पाहिल्यानंतर त्याला स्वतःच परिवर्तन असणाऱ्या, तेथे असणाऱ्या असंख्य अशा आरशामध्ये दिसलं होतं. पण इथेच आपली स्टोरी ते सांगते. म्हणून आर क्यू पी हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे बघा. आपण सगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले त्या सिरीजमध्ये. वाचूया. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. Sentence 1 is fixed, after which these sentences, when properly sequenced from a coherent paragraph, select the most logical order of sentences from among the options. बघा प्रश्न काय म्हणतो, द क्वेश्चन बिलो, जो खाली प्रश्न दिलाय, कन्सिस्ट म्हणजे बनलेला आहे, सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. तो प्रश्न कशाने बनलाय, एक लेबल केलेल्या सेंटेन्सनी बनलाय, म्हणजे या पी क्यू आर या लेबल केलेल्या सेंटेन्सनी बनलेला आहे.
सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दीज सेंटेन्सेस. बघा हे जे PQR चे सेंटेन्स दिलेत त्या सेंटेन्सच्या सुरुवातीला जे सेंटेन्स येतं म्हणजे काय, सेंटेन्स 1 वाक्याची सुरुवात आहे ती कशी आहे, फिक्स आहे म्हणजे ॲक्युरेट आहे, तो बदलणार आहे का, नाही. म्हणजे पहिलं तुम्हाला आन्सर कळालेलं आहे म्हणजे वाक्याची सुरुवात दिलेली आहे यांनी. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन. आता बघा पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, पहिले सेंटेन्सचा आधार घेऊन हे PQR जे ऑप्शन दिलेत त्याचं आपल्याला काय करायचं, एक सिक्वेन्स लॉजिकल ऑर्डर म्हणजे करेक्ट मिनिंगफुल पॅरेग्राफ आपल्याला तयार करायचा. वाचूया पहिलं सेंटेन्स काय दिलंय. देअर वॉज अ मॅन हु मेड हिज लिव्हिंग बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. बघा देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता. आता हुचा अर्थ वापरलाय, जो वापरलाय, तो माणसासाठी जो वापरलाय. देअर वॉज अ मॅन, तेथे एक माणूस होता. हु मेड हिज लिव्हिंग म्हणजे त्याच्या गरजा भागवायचा, त्याचं जगणं किंवा आपण दैनंदिन गरजा भागवायचा. बाय म्हणजे कडून असं म्हणूया, बाय सेलिंग बलून्स ॲट अ बीच. सेलिंग बलून्स, सेल म्हणजे विकणे म्हणूया, बलून्स म्हणजे फुगे म्हणूया, बीच म्हणजे समुद्रकिनारी. तेथे एक माणूस होता, तो फुगे समुद्रकिनारी विकायचा आणि त्याची दैनंदिन रोजीरोटी कमवायचा. आता यानुसार आपण बघूया की सेकंड ऑप्शन काय असू शकतं. पूर्ण आपण PQR ऑप्शन वाचूया आणि बघूया की त्याचं सेकंड सेंटेन्स काय होऊ शकतं. पहिलं P वाचूया. टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच. बघा टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच म्हणजे काय, क्वालिटी टाइम आपला सर्व अमूल्य असा वेळ, स्पेंड म्हणजे घालवण्यासाठी ॲट द बीच समुद्र किनारे. दुसरा काय म्हणतो, हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज. बघा जे की यायचे, कमिंग टू बीच समुद्रकिनारी यायचे, अलॉंग विथ म्हणजे सोबत, देअर फॅमिली जे की त्याच्या कुटुंबासोबत यायचे. आर ऑप्शन दिलाय, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर द स्मॉल किड्स. बघा ही वॉज सेंटर ऑफ अट्रॅक्शन. अट्रॅक्शन म्हणजे आकर्षण म्हणूया, सेंटर म्हणजे केंद्रबिंदू. तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. फॉर स्मॉल किड्स म्हणजे लहान मुलांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यावरून बघूया आपण आता काय असू शकतं. बघा आता पहिला ऑप्शन काय म्हणतो, देअर वॉज अ मॅन हु मेड इज लिव्हिंग सेलिंग बलून्स बाय ॲट द बीच. तेथे एक माणूस होता, तो फुगे विकायचा आणि त्याची रोजीरोटी कमवायचा. आता यानंतर सर्वात महत्वाचा कॅरेक्टर काय, हा माणूस दिलाय. मग या माणसानुसार आपली स्टोरी काय समोर समोर जाणार आहे. आता याच्यामधला बघा इथेच दिलाय, ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर स्मॉल किड्स. आता ही कुणासाठी वापरलंय, ही वापरलंय या माणसासाठी जो की फुगे विकायचा. म्हणून आर पासून होणार आपलं जे ऑप्शन आहे ते आपला आन्सर असणार आहे. बघूया ऑप्शन 1 QRP आहे, हा रॉंग झाला. दुसरा आहे PQR, हा सुद्धा रॉंग झाला. थर्ड आलाय RQP म्हणजे हा ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे. चौथा आहे QPR म्हणजे हा सुद्धा नाहीये. आता म्हणून ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, आर ऑप्शननी सुरू होणारे 2 ऑप्शन असतात, 3 ऑप्शन असतात, म्हणून आपल्याला पूर्ण सेंटेन्स वाचणं महत्वाचं आहे जेणेकरून आपला क्रम लागणार आहे. आता बघा आर पासून कसं झालं बघा. आता ही वॉज द सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर स्मॉल किड्स, लहान मुलांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला होता. आता येथे झालं, मग हे स्मॉल किड्स साठी कोरिलेट असणारा पॅरेग्राफ आहे आपल्याकडे दुसरा. बघा दुसरं ऑप्शन, हु वर कमिंग टू बीच अलॉंग विथ देअर फॅमिलीज म्हणजे स्मॉल किड्स, स्मॉल किड जे लहान मुले होते जे की काय यायचे, बीच वरती यायचे त्यांच्या कुटुंबियासोबत. आणि शेवटचा बघा कशासाठी यायचे, टू स्पेंड द क्वालिटी टाइम ॲट द बीच, आपला वेळ समुद्रकिनारी घालवण्यासाठी. म्हणजेच RQP, आर फर्स्ट आला, सेकंड Q आला आणि थर्ड P आलाय, म्हणजेच हा आपला सिक्वेन्स आहे. चला नेक्स्ट बघू आता. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स. बघा क्वेश्चन दिलाय, तो एक लेबल सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्स 1 इज फिक्स्ड आफ्टर विच दिस सेंटेन्सेस when properly sequenced from a coherent paragraph select the most logical order of sentences from the among the options. सेम प्रश्न आहे बघा. पहिला जो ऑप्शन आहे तो फिक्स दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. पहिला ऑप्शन फिक्स दिलाय, बाकीचे तुम्हाला 3 व्यवस्थित लॉजिकल ऑर्डर क्रमाने तुम्हाला लावायचे आहेत. वाचूया. द मोमेंट ही वॉज अबाउट टू एंटर द रिवर. बघा वाचूया आपण. पहिला फिक्स सेंटेन्स वाचूया. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकदा किंवा एकेकाळी, देअर वॉज अ मंक तेथे मंक होता. इन द रेंज ऑफ हिमालयाज म्हणजे हिमालय ज्या होत्या, हिमालय ज्या टेकड्या होत्या त्या हिमालयामध्ये कोण राहायचं, एकेकाळी एक मंक राहायचा. मंक म्हणजे काय तर साधू राहायचा. ऑप्शन PQR आपण वाचूया. द मोमेंट त्या क्षणाला, ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर तो नदीमध्ये प्रवेश करणार होता. ही नोटिस्ड अ स्कॉर्पियन देअर त्याने काय पाहिलं, तेथे स्कॉर्पियन पाहिला म्हणजे विंचू पाहिला. Q ऑप्शन वाचूया. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे म्हणजे एके दिवशी, सनी डे म्हणजे काय तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर तो शालो रिव्हर म्हणजे काय तर उथळ अशा रिव्हर म्हणजे नदीतून जात होता. विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर जी की त्याला काय करायची होती, क्रॉस करायची होती. फर्दर म्हणजे काय, पुढे जाण्यासाठी ती नदी त्याला क्रॉस करायची होती. कुणाला तर मंकला. आता यानुसार आपण बघूया की काय सिक्वेन्स लावू शकतो. बघा
एकेकाळी देअर वॉज अ मंक इन द रेंज ऑफ हिमालयास. एकेकाळी कोण होता? एक साधू होता हिमालया म्हणजे टेकडीवरती तो राहायचा. म्हणून यानुसार आपला सेकंड ऑप्शन काय होतं बघा. आता इथे झालं आपल्याला सेकंड कळायला आपल्याला क्यू पासून सुरुवात झालेली बघा. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. म्हणून ऑप्शन बघूया आपण आता. क्यू पासून चालू झाल्यामुळे ऑप्शन नंबर 3 हा आलेला आहे बघा. बाकीच्या याच्यामध्ये कुठेच नाही. हा आर ने सुरू व्हायला आहे, हा पी ने, हा सुद्धा पी ने. म्हणून ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आहे. वाचूया आता सिक्वेन्सनुसार. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे म्हणजे एके दिवशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. तो शालो रिव्हर उथळ अशा नदीतून तो जात होता, पलीकडे जात होता असं म्हणता येईल आपल्याला. दुसरा ऑप्शन झाला आपला. दुसरा ऑप्शन बघूया आता. आर येतो. द मोमेंट. ओके, द मोमेंट म्हणजे त्या क्षणाला ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर. ओके बघूया. ऑन अ मॉर्निंग ऑन अ सनी डे. वन मॉर्निंग ऑन अ सनी डे म्हणजे एके दिवशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही केम अक्रॉस अ शालो रिव्हर. ओके, तो उथळ अशा नदीतून जात होता बघा. मग रिव्हर दिलाय, या नदीसाठी आपल्याला काय वापरलाय? विच वापरलाय. विच ही हॅड टू क्रॉस टू मूव्ह फर्दर म्हणजे ती नदी त्याला काय करायची होती? क्रॉस करायची होती, समोर जाण्यासाठी. मग बघूया आता समोर क्रॉस करायची होती म्हणून इथे कोरिलेट करणारा शब्द आलाय द मोमेंट म्हणजे त्या क्षणाला. ही वॉज अबाउट टू एंटर द रिव्हर, तो नदीच्या मध्ये प्रवेश करणार होता. ही नोटीस अ स्कॉर्पियन देअर आणि ते जात असताना त्याला एक स्कॉर्पियन विंचू दिसला. म्हणून ऑप्शन क्यू आर पी हा करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट बघू आता. Rearrange the following 5 sentences P, Q, R, S, T in the proper sequence to form a meaningful paragraph. The answer the question given below. बघा वेगळ्या प्रकारचा टाईपचा प्रश्न आहे बघा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारलेत परीक्षेमध्ये. रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस. बघा 5 सेंटेन्स दिलेत आपल्याला. पी क्यू आर एस टी. हा पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आय टी. हे 5 आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत बघा. इन द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. ओके, या सेंटेन्स वापर करून आपल्याला अर्थपूर्ण संवाद साधायचा आहे. बघूया आता पूर्ण आपण वाचून घेऊया आणि नंतर सिक्वेन्स लावूया. फायनली लॉर्ड कृष्णा अलाउड हर टू टाय हिम अप जस्ट टू मेक हर हॅपी. क्यू म्हणतो शी ब्रॉट अ रोप टू डू सो बट रिअलाइज इट वॉज व्हेरी स्मॉल. आर ऑप्शन म्हणतो सून शी रिअलाइज दॅट देर इज समथिंग मिरॅक्युलस अबाउट हर सन. एस ऑप्शन म्हणतो वन डे टायर्ड ऑफ श्री कृष्णाज मिसशिप his mother Yashoda decided to tie him up. T option म्हणतो she got a bigger one but it turned out to be small too. Then she got yet another one but was unable to tie him. आता या सेंटेन्स नुसार आपल्याला कळालं की वाक्याची सुरुवात, जो पॅरेग्राफ कशापासून सुरुवात होत असतो तर वन डे, वन्स अपॉन अ टाइम या वाक्यापासून होत असतो. म्हणून आपला जो एस हा ऑप्शन आहे वन डे हा आपला पहिला सिक्वेन्स आलेला. प्रश्न काय विचारला त्यांनी बघा. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द सेकंड सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स फाइंड आउट करायचा. वाचूया आपला पहिली सिक्वेन्स कशातून झाली तर वन डे पासून झाली. वन डे म्हणजे एके दिवशी टायर्ड ऑफ श्रीकृष्णाच मिसचिप. मिसचिप म्हणजे काय तर खोडकरपणा. टायर्ड म्हणजे कंटाळून असं म्हणूया. एके दिवशी श्रीकृष्णाच्या खोडकरपणाला कंटाळून हिज मदर यशोदा डिसाइडेड टू टाय हिम अप. त्याच्या आईने काय ठरवलं? त्याला टाय करायचं. टाय म्हणजे काय तर बांधून टाकायचं असं त्याच्या आई यशोदाने ठरवलं. ओके, डिसाईड केलं. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, आता ठरवलं त्यांनी बांधून करण्यासाठी. मग दुसरं सिक्वेन्स काय येणार? दुसरं येणार क्यू मध्ये शी ब्रॉट अ रोप टू डू सो म्हणजे काय तसं करण्यासाठी. टू डू सोचा अर्थ होतो तसं करण्यासाठी. तिने काय केली? ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंगचा व्हिडिओ होतो. ब्रॉट अ रोप, रोप म्हणजे दोरी. म्हणजे तसं करण्यासाठी त्या यशोदा मातेने काय केलं? ती दोरी आणली. बघा कोरिलेट करणारा शब्द इथे यशोदा आहे म्हणून यशोदासाठी ऑप्शन क्यू हा आलेला आहे. शी ब्रॉट अ रोप टू डू सो असं करण्यासाठी तिने एक रोप आणली. बट रिअलाइज इट वॉज व्हेरी स्मॉल. परंतु तिला जाणवलं की ती रोप कशी आहे? खूपच छोटी आहे. आता हा सिक्वेन्स म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड मधला आपल्याला काय सापडलाय? क्यू हा म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट क्यू हा आपला सेकंड सेंटेन्स झाला. ओके, आता येथे हा सिक्वेन्स कळाला तरी सुद्धा आपण पूर्ण सिक्वेन्स लावूया. म्हणजे या प्रकारचे प्रश्न तुम्हाला कमीत कमी 5 तरी विचारले जातात. म्हणजे पहिलं सेंटेन्स सांगा, सेकंड सांगा, थर्ड सांगा, फोर्थ सांगा, फिफ्थ सांगा, असे 5 विचारतात. कधी कधी 2 विचारतात, कधी 3 सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण सिक्वेन्स लावा, तुम्हाला त्याचा पूर्ण मिनिंगफुल पॅरेग्राफ तयार होऊन जाईल. आता बघा इथे सिक्वेन्स मी लिहून टाकला. एस क्यू टी आर पी आलेला आहे बघा. एस आपला पहिला सापडला, दुसरा क्यू झालाय. आता थर्ड आहे टी. चला
टी साठी बघा आता काय होतं. शी गॉट अ बिगर वन. बघा पहिल्या याच्यामध्ये काय झालं, शी बॉट अ रोप टू डू सो, म्हणजे त्याला बांधण्यासाठी तिने दोरी आणली, परंतु तिला असं जाणवलं की दोरी कशी होती, स्मॉल होती. नंतर शी गॉट अ बिगर वन, नंतर तिने काय केली, मोठी दोरी आणली, बट इट टर्न आउट टू बी स्मॉल टू, परंतु ती दोरी सुद्धा कशी झाली, लहान झाली. देन शी गॉट येट अनादर वन, परत मग तिने काय केले, आणखी नवीन दोरी आणली, बट वॉज अनेबल टू टाय हिम. अनेबल म्हणजे असक्षम असणे, परंतु ती मोठी दोरी सुद्धा त्याला बांधण्यासाठी काय होती, असक्षम होती. म्हणजे तिसरा सेंटेन्स विचारला तर आला, टी आला. आता नंतर बघूया आर ऑप्शन. सून शी रिअलाइज दॅट, नंतर तिला रिअलाइज झालं म्हणजे काय, जाणवलं की देअर इज समथिंग मिरॅक्युलस अबाउट हर सन. देअर म्हणजे तेथे म्हणूया, समथिंग म्हणजे काहीतरी, मिरॅक्युलस म्हणजे आश्चर्यकारक किंवा जादुई, अबाउट हर सन म्हणजे अबाउट म्हणजे बद्दल. नंतर तिला असं जाणवलं की तिच्या मुलामध्ये काहीतरी एक वेगळीच शक्ती आहे किंवा तो एक काहीतरी जादुई असं आहे, असं तिला जाणवलं. म्हणजे आर हा आपला चौथा ऑप्शन झाला. आता शेवटचा काय उरला बघा, फायनली लॉर्ड कृष्णा अलाउड हर टू टाय हिम अप. म्हणजे फायनली अंतिमतः लॉर्ड कृष्णाने, भगवान कृष्णाने काय केलं, अलाव केलं म्हणजे परवानगी दिली, टू टाय हिम अप म्हणजे त्याला स्वतःला बांधून घेण्यासाठी, जस्ट टू मेक हर हॅपी, फक्त तिच्या आईला एक आनंद वाटावा म्हणून त्याने स्वतःला बांधून घेऊन दिलं त्याच्या आईसाठी. ओके, त्यामुळे आपल्याला बघा सिक्वेन्सचा टर्म कळायला आपल्याला एस क्यू टी आर पी हा सिक्वेन्स झालेला आहे. आपल्याला विचारलाय सेकंड ऑप्शन कुठला आहे, म्हणजे सेकंड सिक्वेन्सनुसार क्रम कुठला आहे. तर आपल्याला इथे बघा क्यू हा सेकंड आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 क्यू हा आपला करेक्ट आन्सर आहे. आता नेक्स्ट बघूया सिक्वेन्स, तोच प्रश्न आहे, थर्ड विचारला आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा. आता आपण बघितलं आन्सर याचं काय होतं, सिक्वेन्स होता एस क्यू टी आर पी, म्हणजे थर्ड काय आलाय, टी आलाय. म्हणजेच बघा ऑप्शन फर्स्ट आहे टी, सेकंड आर, थर्ड पी, फोर्थ यस, म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट मधलं टी हा आपलं करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट आता बघूया, सेम प्रश्न आहे तोच. यामध्ये विचारलाय फर्स्ट कुठला. आता वाक्याची सुरुवात तुम्हाला झालं सांगितलं होतं 1 डे पासून होते, म्हणून एस हा आपला करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन मध्ये बघूया एस असणारा, फर्स्ट टी, सेकंड आर, थर्ड पी, फोर्थ यस, म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट बघूया. आता नवीन आहेत, सिक्वेन्स नवीन आहे. ओके चला आता बघूया. रिअरेंज द फॉलोइंग 5 sentences P, Q, R, S and T in the proper sequence to form a meaningful paragraph. Then answer the question given below. ओके, पूर्ण वाचून घ्यायचे आपल्याला आणि सिक्वेन्स लावायचा आहे. पी ऑप्शन बघूया. बेबी कृष्णा grabbed a handful of grains and ran towards the door but all the grains fell in the way. क्यू म्हणतो soon she realized that her fruit basket was full of jewels and gold. आर ऑप्शन म्हणतो कृष्णा wanted to have some fruit. He asked the lady for fruit, but the lady demanded something in return. S option, on seeing this, the fruit lady was completely smitten by Lord Krishna and gave him all the fruits in exchange for whatever was in his hands. नेक्स्ट टी ऑप्शन म्हणतो वन्स अ लेडी हु वॉज सेलिंग फ्रुट्स वॉज क्रॉसिंग श्री कृष्णाचा हाऊस. बघा सर्वात महत्त्वाचं काय, तुमची रीडिंगची जी स्पीड आहे ती स्पीड तुमची वाढली पाहिजे, म्हणजे वाचन वाढवा तुम्ही, तुम्हाला आपोआप या प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. एक वाचन वाढवा, दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला तुमची फोकॅबलरी बिल्डअप करायची, फोकॅबलरी स्ट्रॉंग बनवायची तुम्हाला, म्हणजे असे प्रश्नांचा तुम्हाला अर्थ लवकर समजून जाईल. टेन्सनुसार वाचण्याचा प्रयत्न करा, लगेच तुम्हाला हा पॅराग्राफ समजून जाईल. बघा आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दिलाय ऑप्शन नंबर टी, वन्स अ लेडी हु वॉज सेलिंग फ्रुट्स वॉज क्रॉसिंग श्री कृष्णाज हाऊस. तुम्हाला सांगितलं बघा मी यापूर्वीच्या वाक्यामध्ये, जो अशा प्रकारचा पॅराग्राफ दिला तर पहिला सेंटेन्स कशापासून सुरू होणार, वन डे, वन्स अपॉन अ टाइम या पद्धतीने सुरू होणार. इथे वन्स दिला बघा, वन्स अ लेडी हु वॉज सेलिंग फ्रुट्स, एकदा एक लेडी काय करत होती, फ्रुट्स फळे विकायची. वॉज क्रॉसिंग अक्रॉस श्रीकृष्णाचा हाऊस, आणि त्यावेळेला फळे विकत असताना ती श्रीकृष्णाचा हाऊस काय करत होती, क्रॉस करत होती. मग आता हा झाला, हा पहिला ऑप्शन झाला. आता बघूया आता ज्यापासून आपला सिक्वेन्स होता कसा होतो. मी दिला येता बघा, इथे तुम्हाला सिक्वेन्स तयार करून दिलाय म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं आहे. TRPSQ बघा, पहिलं ऑप्शन झालं, एकदा एक लेडी काय करायची होती, फळे विकत होती आणि ती फळे विकत असताना श्रीकृष्णाच्या घरासमोरून जात होती. दुसरं आहे बघा सेंटेन्स आपलं आर, म्हणजेच बघा कृष्णा वॉन्टेड टू हॅव सम फ्रूट, ही आज द लेडी फॉर फ्रूट बट द लेडी डिमांडेड समथिंग इन रिटर्न. कृष्णा वॉन्टेड टू हॅव सम फ्रूट, हॅव म्हणजे काय तर एखादी गोष्ट ग्रहण करणे किंवा खाणे यासाठी हॅव वापरतो. ओके, कृष्णाला फळे खायचे होते, ही आज द लेडी म्हणून त्याने त्या लेडीला विचारलं कशासाठी, फ्रूटसाठी. बट द लेडी डिमांडेड समथिंग इन रिटर्न, परंतु त्या लेडीने डिमांड केलं, मागणी केली की समथिंग इन रिटर्न, ते मी तुला फळे देईल परंतु त्या फळांच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी द्यायला हवं.
हा झाला आर सेकंड झाला. थर्ड आलाय बघा पी आपल्याकडे. बेबी कृष्णा ग्रॅब्ड अ हँडफुल ग्रेन्स अँड रॅन टुवर्ड्स द डोअर बट ऑल द ग्रेन्स फेल इन द वे. बघा दुसऱ्या याच्यामध्ये काय त्या लेडीजनी काय केलं, डिमांड केली. मग कृष्णा घरामध्ये होता, घरासमोरून जात असल्यामुळे मग बेबी कृष्णा ग्रॅब्ड अ हँडफुल ऑफ ग्रेन्स. ग्रॅब म्हणजे काय तर पकडणे असं म्हणतात. ओके, हँडफुल ऑफ ग्रेन्स, ग्रेन्स म्हणजे धान्य, हँडफुल म्हणजे काय तर हाताची ओंजळी भरून. कृष्णा धावत घरामध्ये गेला आणि त्या घरातून काय केलं त्यांनी, धान्य आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये भरून आणले. अँड रॅन टुवर्ड द डोअर, आणि दरवाजाच्या दिशेने तो पळाला. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. बट ऑल द ग्रेन्स फेल इन द वे, परंतु ते धान्य त्याच्या धावपळीमध्ये काय करे, फेल इन द वे. फेल म्हणजे पडणे असं म्हणूया, वे म्हणजे रस्त्यात. हे सर्व धान्य रस्त्यामध्ये पडले. हा झाला पी असणार आपल्याला थर्ड ऑप्शन. एस बघूया आता. ऑन सीइंग दिस, हे सर्व पाहून द फ्रूट लेडी वॉज कम्प्लिटली स्मिटन बाय लॉर्ड कृष्णा. स्मिटन म्हणजे काय तर प्रभावित झाली. हे सर्व पाहून, त्या मुलाची चालू असलेली सर्व धावपळ पाहून ती लेडी काय झाली, पूर्णपणे लॉर्ड कृष्णाबाबत काय झाली, प्रभावित झाली. तिला काहीतरी आश्चर्यचकित वेगळंच वाटायला लागलं, म्हणजे तिच्याबद्दल ती काय झाली, भावूक झाली असं म्हणा. अँड गेव हिम ऑल द फ्रुट्स इन एक्सचेंज ऑफ फॉर व्हॉट एव्हर वॉज इन हँड. आणि मग तिने काय केले, गेव हिम ऑल द फ्रुट्स म्हणजे तिने, त्या लेडीने तिला, त्या कृष्णाला सर्व त्याचे फळं देऊन टाकले. एक्सचेंज म्हणजे मोबदल्यात, व्हॉट एव्हर वॉज इन हिज हँड म्हणजे श्रीकृष्णाच्या हातात जेवढे काही उरलेले धान्य असतील, म्हणजे तो धावत घरातून धान्य आणत होता आणि धान्य आणत असताना ते धान्य सांडत पण होते, आणि जेवढे काही त्याच्या हातामध्ये उरले होते त्या उरलेल्या धान्याच्या मोबदल्यात त्या लेडीने काय केलं, श्रीकृष्णाला फळं द्यायचं ठरवलं. आता नेक्स्ट बघूया. आता शेवटचा आलाय क्यू ऑप्शन बघा. सून शी रिअलाइज दॅट, नंतर त्या स्त्रीला जाणवलं की हर फ्रूट बास्केट, जी फळाची जी बास्केट होती, वॉज फुल ऑफ ज्वेल्स अँड गोल्ड. त्या फुलाची जे बास्केट होती फळांची, ती सर्व ज्वेल्स म्हणजे दागिन्यांनी आणि सोन्यांनी भरलेली होती. आता हा आपला पॅसेज होता, इथे आपला एंड झालेला होता. आता प्रश्न वाचूया काय विचारला. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फिफ्थ सेंटेन्स आफ्टर अरेंजमेंट. ओके, अरेंजमेंट केल्यानंतर पाचवा सेंटेन्स कुठला बघा. फर्स्ट टी होता, सेकंड आर होता, थर्ड पी होता, फोर्थ एस होता आणि शेवटचा पाचवा होता क्यू. म्हणून बघा ऑप्शन नंबर फर्स्ट मधलं क्यू हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. फर्स्ट सेंटेन्स विचारला, सोपा एकदम. सुरुवात कुठून झाली होती, वन्स लेडी. म्हणजेच बघूया आपण ऑप्शन पैकी येतं का, टी प्रमाणचं. वनचं क्यू, सेकंडचं पी, थर्डचं टी, फोर्थ एस. ऑप्शन नंबर थर्ड हा आपला करेक्ट आन्सर आहे. चला आता नेक्स्ट बघूया. आता याच्यामध्ये सेकंड विचारला आपल्याला. सेकंड कुठला येतं बघा. आता सेकंड आहे आपल्याकडे बघा, आर दिले. म्हणजेच काय, फर्स्ट क्यू, सेकंड पी, थर्ड आर. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची पॅराजंबल मधील प्रश्न. हे सर्व तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. एक आयडिया घ्या, एक ट्रिक लक्षात घ्या की कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवले जातात. 2 ते 3 मार्क म्हणजे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये. त्यामुळे पॅराजंबल, लॉजिकल ऑर्डरवर विचारलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा. याच प्रकारचे आपण सेकंड पार्ट सुद्धा आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.